नमस्कार मैत्रिणींनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहे खीर. खीर कशापासून? तांदळापासून. पण हो, तांदळापासून नाही तर तांदळाच्या भातापासून. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मी घेतलेले आहे अर्धी वाटी तांदूळ. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर ते शिजवण्यासाठी लावायचे आहे. तर रेग्युलर टाकतो त्याच्यापेक्षा पाणी हे थोडंसं जास्त टाकायचं आहे. आणि नंतर मी इथे खोबरं किसून घेत आहे. ते आपल्याला टाकायचं आहे खीरमध्ये. खोबरं आणि नंतर हे आहेत ड्रायफ्रूट्स, तर तेही मी इथे घेतलेले आहेत. आणि आणखी आपण याच्यात टाकणार आहोत बारीक करून घेतलेली विलायची आणि थोड्याशा ज्या शेवया असतात रेडीमेडवाल्या शेवया, त्या शेवया तुम्हाला ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका. आता हा भात आपला चांगल्या प्रकारे शिजून झालेला आहे. गाळा भात जसा म्हणतो तसा हा शिजून झालेला आहे. तर हा आता आपल्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचा आहे. याच्यात तुम्ही पाणी टाकू शकता. पाण्यापेक्षा दूध जर टाकलं तर खूप म्हणजे चांगलं होईल. जी पाण्याची टेस्ट आहे ती आपल्या खिरीला लागणारच नाही. तर आता याच्यात मी दूध टाकलेलं आहे, पण दूध थोडंसं जास्त झालं म्हणून ते थोडं मिक्सरच्या भांड्यातून बाहेर आलेलं आहे. आता चांगल्या प्रकारे ते बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे भात. आणि इकडे कढई आता गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात हे जे गावरान तूप आहे ते मी टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जो आपण भात मिक्सरमधून बारीक काढून घेतलेला आहे तो इथे या कढईमध्ये टाकायचा आहे. तर हा भात आपल्याला त्या तुपामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर ड्रायफ्रूट्स आणि जे सगळं बाकीचं आहे तुम्ही हे परतताना त्याच्यातही टाकू शकता किंवा नंतर. आता मी इथे दूध टाकून हे सगळं थोडंसं शिजून घेत आहे, किंवा जे गोळे होणार नाहीत म्हणून दूध टाकून हे सगळं व्यवस्थित प्रकारे मोकळं इथे मी भाताने ते करून घेत आहे. आणि हे जे आहे जो भात आहे तो आपल्याला सारखा हलवत राहायचा आहे, कारण त्याच्यात लगेच गोळे होतात किंवा ते खाली पण लागतं. म्हणून गोळे न होण्यासाठी ते सारखं हलवत राहायचं आहे. आणि आता या भातामध्येच मी आता टाकणार आहे ड्रायफ्रूट्स, खोबरं, विलायची, जे काय आपण सगळं घेतलं होतं ते. तर हेही आपल्याला इथे सगळं थोडंसं व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे. तर गॅस हा इथे थोड्याशा मीडियम आचेवरच ठेवायचा आहे. खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही. तर आता सध्या तरी याच्यात गोळे होणार नाही, पण जेव्हा मी आता पुन्हा दूध टाकेल तेव्हा गोळे जे भाताचे आहेत ते होऊ शकतात. म्हणून थोडं थोडं करून इथे दूध टाकायचं आहे. आणि मग दूध टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे सगळं जे आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही जसं इथे बघू शकता, तर दूध टाकल्यानंतर गॅस खूप कमी करायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये जे भाताचे गोळे आहेत ते होणार नाहीत. आणि मग हे सगळं असं व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर हे थोडा वेळ इथे शेवया वगैरे आहे ते दुधामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत. आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत तेही चांगल्या प्रकारे इथे शिजतील. मग आता हे आपलं थोडंसं शिजून झालेलं आहे. आणि आता आपण याच्यात टाकणार आहे साखर. तर साखर तुम्ही तुमच्या नुसार तुम्हाला कमी जास्त कशी पाहिजे ती तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. साखरेला ऑप्शन म्हणून तुम्ही याच्यामध्ये खडी साखरही टाकू शकता. तर खडी साखर टाकल्यानंतर आपण म्हणजे कधीकधी जेव्हा खूप जास्त गोड खातो तेव्हा आपल्याला थोडा त्रास होतो. तर खडी साखर टाकल्यानंतर हा जो त्रास आहे ॲसिडिटी किंवा पित्त वगैरे, तर याचा होणार नाही. म्हणून तुम्ही याच्यात खडी साखरही वापरू शकता. आता जी साखर आहे ती व्यवस्थित इथे विरघळलेली आहे आणि आता आपली खीर ही तयार झालेली आहे. असंच भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.